नक्कीच आपल्या लाडक्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून इथल्या ग्रामस्थांना त्यांचा प्रचंड फायदा आहे। आज आपण सारसोळे गावामध्ये आहोत। सारसोळे गावामध्ये मच्छीमारी हा आमचा परंपरागत व्यवसाय आहे। शिडकोनं त्या ठिकाणी 100% जमिनी घेतल्यानंतर आमच्या अख्खे व्यवसायाचे जे साधन होते ते नष्ट केले। आता राहिलेला आमचं जे मच्छीमारीचा व्यवसाय आहे ते व्यवसाय आहे, परंतु त्या व्यवसायासाठी लागणारी पूरक व्यवस्था नाही। फक्त ती पूरक व्यवस्था या ठिकाणी मच्छी मार्केटच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचं काम आपल्या कार्यसम्राट आमदार मंदाताई म्हात्रे यांनी केलेलं आहे। मच्छी मार्केट ह्या ठिकाणी पूर्वीपासून होतं, परंतु ते पडीक अवस्थेत होतं। आमच्या भगिनी ज्या वेळेला त्या ठिकाणी मच्छीमारीचा धंदा करत असत त्यावेळेला त्यांना प्रचंड त्रासातून जावं लागत होतं। त्यांचा त्या ठिकाणी पाऊस असेल चिखलामध्ये त्यांना धंदा करावा लागत होता। अशा पद्धतीनं मच्छीमारी करणाऱ्या आणि मच्छी विकणाऱ्या आमच्या महिला भगिनींना प्रचंड त्रास होत होता। आज आपल्या लाडक्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून दूरदृष्टिकोन ठेवलेला आहे। दिवाळाचा काय पलट केला, प्रत्येक गावाचा काय पलट होईल तशा पद्धतीची जागा उपलब्ध असली पाहिजे। आज या ठिकाणी हे जे मच्छी मार्केट आहे हे मच्छी मार्केट हे त्यांचं मंदिर असणार आहे आणि ह्या मच्छी मार्केटच्या माध्यमातून त्यांची आत्ताची नाही तर परंपरागत व्यवसाय आहे, पुढे देखील त्यांची जी पिढी आहे ती पिढी या व्यवसायाकडे वळेल। जर मच्छी मार्केटच नसला, मच्छी तेवढी मेहनतीनं मिळवल्यानंतर ते विकायची कुठे? आज एवढी मोठी त्या ठिकाणी वसाहत स्थापन झाली, त्या वसाहतीसाठी लागणारी व्यवस्था ही यांच्या माध्यमातून होत आहे, परंतु त्यांना त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था नव्हती आणि व्यवस्था तुटपुंजी होती। आज बघा किती छान मच्छी मार्केट या ठिकाणी झालेलं आहे। या मच्छी मार्केटच्या बरोबरच ह्याच मच्छीमारांना त्या ठिकाणी जे आपलं लिंक रोड झालेला आहे त्याच्यामध्ये जे बाधित आपले मच्छीमारी होणार होते त्यांना 3-3-3.5 लाख रुपये आपल्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून मिळाले। या 6 लाख या सारसोळे गावामध्ये 100च्या वर बाधितांना तेवढं त्या ठिकाणी लाभ मिळालेला आहे। ही साधी गोष्ट नाही। अनेक अशा पद्धतीचे ब्रिज झाले, अनेक पद्धतीचं त्या ठिकाणी सरकारमार्फत त्या ठिकाणी झालेले वास्तू आहेत, परंतु त्या वास्तूंच्या माध्यमातून बाधित झालेल्यांना त्या ठिकाणी कधी न्याय मिळाला नाही। पण आपल्या लाडक्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून तो न्याय मिळालेला आहे। मी आपल्या या माध्यमातून हे मच्छी मार्केट सारसोळे गावासाठी आपल्या लाडक्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी केलेलं आहे। मी त्यांचा खूप खूप त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो।